जो स्वतंत्र हुआ तो किस तरह से पाकिस्तान का बंटवारा हुआ और किस तरह से भारत के पहले प्रधानमंत्री अय्याशी कर रहे थे, इस किताब में मैं उसका जिक्र करना चाहता हूँ। नेहरू साहब के पीए हुआ करते थे। ये मित्रों खेल लाइब्रेरी सभा की कार्यवाही 5 बजे तक स्थगित की जा सकती है। ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳ ಭಾಷಣದ ವಂದನಾ ನಿರ್ಣಯದ ಮೇಲೆ ಮಾತನಾಡೋ ವೇಳೆ ಹಲವು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿದ ಬಿಜೆಪಿ ಸಂಸದ ನಿಶಿಕಾಂತ್ ದುಬೆ ನೆಹರು ಮತ್ತು ಗಾಂಧಿ ಕುಟುಂಬದ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ನೆಹರು ಗಾಂಧಿ ಕುಟುಂಬವನ್ನ ವಿಲಾಸಿ, ಕುತಂತ್ರಿ ಮತ್ತು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಿದ ದುಬೆ, ಅಪ್ರಕಟಿತ ಪುಸ್ತಕಗಳ ಬದಲಿಗೆ ಪ್ರಕಟಿತ ಪುಸ್ತಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ನೆಹರು ಹಾಗೆ ಲೇಡಿ ಎಡ್ವಿನಾ ಮೌಂಟ್ ಬ್ಯಾಟನ್ ವಿಲಾಸ ಜೀವನಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಪುಸ್ತಕಗಳಿವೆ. ನೆಹರು ಅವರ ವೈಯಕ್ತಿಕ ಸಹಾಯಕ ಎಂಒ ಮಥಾಯ್ ತಮ್ಮ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯ ಜೊತೆ ಸಂಬಂಧ ಹೊಂದಿದ್ದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಯೋಗ ಗುರು ಧೀರೇಂದ್ರ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಇಂದಿರಾ ನಡುವಿನ ಸಂಬಂಧದ ಬಗ್ಗೆ ಪುಸ್ತಕಗಳಿವೆ. ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಕುರಿತ ರೆಡ್ ಸ್ಯಾರಿ, ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಕುರಿತ ದಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟಲ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡುತ್ತೆ. ಮಿತ್ರೋಕಿನ್ ಆರ್ಕೈವ್ಸ್, ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಭೂಫೋರ್ಸ್ ಹಗರಣಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಪುಸ್ತಕಗಳಿವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸದನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಡದ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಸಭಾಧ್ಯಕ್ಷ ಕೃಷ್ಣ ಪ್ರಸಾದ್ ತೆನ್ನೆಟಿ ಎಚ್ಚರಿಸಿದ್ರು. ಇಷ್ಟಾದ್ರೂ ದುಬೆ ತಮ್ಮ ಭಾಷಣವನ್ನ ಮುಂದುವರೆಸಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ವಿಪಕ್ಷಗಳಿಂದ ಗದ್ದಲ ಕೂಡ ನಡೆದು ಸದನವನ್ನ ಮುಂದೂಡಲಾಯಿತು. ನೆಹರು ಹಾಗೆ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವರ ಬಗ್ಗೆ ಆಕ್ಷೇಪಾರ್ಹ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಸಂಸದರು ದುಬೆ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ಒತ್ತಾಯ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. ಮಾತು ಶುರು ಮಾಡುವಾಗಲೇ ರಾಹುಲ್ ಅವರು ಅಪ್ರಕಟಿತ ಪುಸ್ತಕದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸಿದ್ರೆ, ನಾನು ಗಾಂಧಿ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಸರಣಿ ಪುಸ್ತಕಗಳ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತಾನೆ ತಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಶುರು ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರ ಕೆಂಗಣ್ಣಿಗೆ ಗುರಿಯಾದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ನರವಣೆ ಅವರ ಅಪ್ರಕಟಿತ ಪುಸ್ತಕದ ಪ್ರತಿಯನ್ನ ಪ್ರದರ್ಶಿಸಿ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ರು. ಮೋದಿ, ಅಮಿತ್ ಶಾ, ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಮೇಲೆ ಒಂದಷ್ಟು ಆರೋಪಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಿಶಿಕಾಂತ್ ದುಬೆ ಅವರು ನೆಹರು ಹಾಗೆ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಕೆಲವೊಂದು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಸದನಕ್ಕೆ ತಂದು ಆ ವಿಷಯಗಳನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರಿಗೆ ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ರು. माननीय निशिकांत दुबे जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मैं सर्बानंद सोनवाल जी और तेजस्वी सूर्या जी द्वारा समर्थित राष्ट्रपति के अभिभाषण प्रस्ताव के समर्थन में खड़ा हुआ। सभापति महोदय, यहाँ किताब पर चर्चा चल रही है। एक किताब पर चर्चा चल रही है, वो किताब जो आज तक छपी ही नहीं। मैं आपके माध्यम से सदन को उस किताब के बारे में, उन किताबों के बारे में बताना चाहता हूं जो नेहरू परिवार, कांग्रेस परिवार के गद्दारी, मक्कारी, भ्रष्टाचार और अय्याशी से भरा पड़ा है। और वो सब छपी हुई किताब है सर। पहली किताब ये है एडविना एंड नेहरू। भारत जो स्वतंत्र हुआ तो किस तरह से पाकिस्तान का बंटवारा हुआ और किस तरह से भारत के पहले प्रधानमंत्री अय्याशी कर रहे थे, इस किताब में मैं उसका जिक्र करना चाहता हूं, मैं उसको कोट करना चाहता हूं। दूसरी किताब है सर जो मथाई साहब, जो नेहरू साहब के पीए हुआ करते थे, वो कह रहे हैं कि इंदिरा गांधी के साथ उनके व्यक्तिगत संबंध थे और उन्होंने भ्रष्टाचार के आरोप में जो है उनको हटाया। ये बोलने दिया जाए सर, और मैं उन किताबों का जिक्र कर रहा हूँ। मैं सारी किताबें लेकर आया हूँ जिन्होंने अय्याशी, मक्कारी और भ्रष्टाचार से पीड़ित इस कांग्रेस का हाल ये सारे देश को समझना चाहिए। ये किताब है सर, सारी सोनिया जी की किताब है ये सर। किस तरह से उन्होंने भ्रष्टाचार के आधार पर, किस तरह से भ्रष्टाचार के आधार पर इस सरकार को चलाया और 10 साल तक जो है किस तरह से करप्शन किया। ये इंदिरा जी का किताब है सर, ये इंदिरा जी का किताब है जिसने कि धीरेंद्र ब्रह्मचारी के साथ किस तरह के संबंध थे और डिफेंस डीलर के क्या संबंध थे। जनरल थोरट की किताब है कि नेहरू ने चीन को कैसे दे दिया। ये नेहरू की किताब है कि किस तरह नैनतारा सागर से लेके एक गर्लफ्रेंड के साथ उनके संबंध रहे जो कि बैन कर दिए। ये इमरजेंसी की कहानी है सर। ये एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर संजय गारू की किताब है सर। ये इमरजेंसी रिटोल्ड की कहानी है सर। ये वो कहानी है जिसमें कि एंडरसन को बाहर भेज दिया राजीव गांधी ने। ये पॉली नरीमन की कहानी है कि किस तरह
कांग्रेस परिवार के क्या संबंध है? ये मित्रों खेल लाइब्रेरी सभा की कार्यवाही 5 बजे तक स्थगित की जा सकती है।